नमस्कार, मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार, युअर वेलबिंग डॉक्टर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज तुमचाच मणका मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। बेसिकली हा मणका मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की तुम्हाला जवळून कळायला पाहिजे की जर लो बॅक पेन म्हणजे जे बटकमध्ये पेन होतं ना ते काय आहे नक्की आणि त्याचे काय एक्सरसाइजेस करायचे आणि का करावेत हे आपल्याला माहिती पाहिजे। कारण का तुम्ही हे सगळं ऑनलाईन बघताय तर तुम्हाला कोणते एक्सरसाइजेस कोणत्या कंडिशन मध्ये करावेत आणि करू नयेत हे पण माहित असलं पाहिजे ना, म्हणून हे तुम्हाला मी थोडं क्लोजली एक्सप्लेन करणार आहे। आता मी तुम्हाला हे स्पाइन एक्सप्लेन करते। हे आपले मणके आहेत, ओके, आणि ह्या मणक्याच्या सगळ्यात खालचा भाग आहे। हे सगळ्यात खालचे हे जे 5 मणके असतात ना हे फ्यूज्ड असतात, म्हणजे हे जुळलेले असतात, ह्याला सेक्रम असं म्हणतात। आणि हे 2 इलियम आहेत, ओके। लो बॅक पेन होतं आणि ह्या सेक्रम मध्ये काही त्रास झालेला असेल तरीही होऊ शकतं। बघा एरिया तर सेमच आहे पण त्याचे एक्सरसाइजेस वेगळे दुखणं असतं आणि त्यामुळे जो तुम्हाला लो बॅक पेन असतो तो आपल्या नॉर्मल बॅकच्या थोडंसं खाली बटक्स एरियामध्ये एका बाजूला खूप पेन होतं किंवा दोन्ही साइडचे जे डिंपल असतात तिकडे तुम्हाला पेन होतं आणि ते नेहमी याच एरियामध्ये राहतं। असं नाहीये की पायामध्ये वगैरे नाही जात, जनरली याच एरियामध्ये खाली खूप जास्त पेन राहतं। याबद्दल आपण कोणते एक्सरसाइजेस करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता हे खालचे जे सगळे वर्टिब्रेज आहेत आणि हे सगळ्यात शेवटचं हाड आहे, आपलं माखड हाड असतं, आपण त्याच्यावर बसतो। काय होतं की हल्ली खूप जास्त बसून काम करतात तर जे सगळे स्नायू आहेत ते टाइटनेस मध्ये जातात, त्यामुळे हे जे पेल्विस आहे ते बॅकवर्ड रोटेट होतं आणि त्यामुळे सुद्धा इकडे खूप जास्त मागचे जे मसल्स आहेत ते एकदम टाइट होऊन हे इथे पेन होऊ शकतं। दुसरं कारण आहे की डिस्क बल्जमुळे पण ती डिस्क थोडीशी L5S1 मधली बाहेर आलेली आहे आणि त्यामुळेही तुम्हाला इकडे पेन होत आहे। सो हेही रिझन असू शकतं। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे जर सेक्रोइलियाटिसचं म्हणजे तुम्हाला कमरेच्या थोडंसं खालच्या भागात जर पेन जाणवत असेल तर नक्की तुम्हाला कोणते एक्सरसाइजेस करायचे आहेत ते। पहिल्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला एक टॉवेल रोल किंवा गादीचा रोल आहे ना, तो ज्या साईडला दुखतं आहे त्या साईडच्या गुडघ्याखाली ठेवायचा आहे आणि हळूहळू मागच्या बाजूला तुम्हाला स्ट्रेच करायचं आहे। ह्याला लायन स्ट्रेच असं म्हणतात आणि हे तुम्हाला 10 वेळासाठी रिपीट करायचं आहे। सेकंड एक्सरसाइज आहे नी टू चेस्ट, ओके। तुम्हाला दोन्ही पाय स्वतःकडे खेचून घ्यायचे आहेत। 5 सेकंड होल्ड करा आणि सोडून द्या। हे आपल्याला 10 वेळासाठी करायचं आहे। आता या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला ब्रिजिंग करायचं आहे, म्हणजे कंबर वर उचलायची आहे। ती उशी किंवा जो तुम्ही बॉल ठेवलेला आहे तो तसाच राहील। तुम्हाला कंबर वर उचलायची आहे, 5 सेकंद होल्ड करायचं आहे आणि हा एक्सरसाइज 5 वेळासाठी करायचा आहे। पुढे जसं जमेल तसं तुम्ही 5 चे हळूहळू 10 रेपिटेशन केले तरीही चालणार आहे। या एक्सरसाइज मध्ये आता तुम्हाला दोन्ही पायांच्या मध्ये एक बॉल ठेवू शकता किंवा एक पिलोही ठेवू शकता आणि दोन्ही पाय त्या पिलोवर प्रेस करायचे आहेत। 5 सेकंद होल्ड करायचे आणि सोडून द्यायचे। हे एक्सरसाइजेस तुम्हाला 10 वेळासाठी करायचं आहे। आता शेवटचा आणि महत्त्वाचा एक्सरसाइज की स्ट्रेचिंग, जे मी तुम्हाला आधी म्हटलं की मागचे मसल जे आहेत ते टाईट झाले बसून बसून तरीही तुम्हाला हा त्रास होऊ शकतो। तर यामध्ये जो तुमचा पाय दुखतो आहे तो तुम्हाला दुसऱ्या पायाच्या बाजूला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने स्ट्रेच करायचा आहे। हे तुम्हाला 20 सेकंद होल्ड करायचं आहे आणि असं 3दा करायचं आहे। काही लोक पूर्ण त्या बाजूला स्ट्रेच करतात आणि त्याच्यामुळे बॅक स्ट्रेच होते, तर हे अगदी चुकीचं आहे। असं न करता तुम्हाला तुमची कंबर न उचलता जेवढं होईल तेवढं स्ट्रेच करायचं आहे। या सेक्रोइलियाटिस मध्ये तुम्ही हे 5 एक्सरसाइजेस नक्की करून बघा आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज बघायला आवडतील हे मला कमेंट सेक्शन। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला असे नवनवीन हेल्थ रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।